ठाणे महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल 2700 कोटी रुपयांचे टेंडर 10 वर्षासाठी काढले आहे। याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत महापालिकेने मंजूर आकृतीबंध आस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवर टेक्निकल नॉलेज असलेले अधिकारी घेतले पाहिजे। तसेच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने घनकचऱ्यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढ होणार आहे। त्यामुळे 2700 कोटीची ही रक्कम कोणत्या आधारे काढली, तसेच या निविदेवरती सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीचे सुमित फॅसिलिटीज आणि जेवी एन्व्हायरो या दोन्ही कंपन्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत। या दोन्ही कंपन्यांना जेवी मध्ये बसाव्यात, त्यानुसार सल्लागार यांनी निविदेच्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत। कचरा निर्मूलनासह कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करणाऱ्या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 25 कोटीची थकबाकी ठाणे महानगरपालिका अद्याप देऊ शकलेली नाही। यासह अनेक त्रुटी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निदर्शनास आणून दिल्या आहेत। म्हणूनच महापालिका डबघाईला आल्यामुळे ही निविदा रद्द करून वार्षिक तत्वांवर निविदा काढण्यात यावी। तसे न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिकेसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे। ठाणे महानगरपालिकेने घनकचऱ्याची 2700 कोटी रुपयाची निविदा 10 वर्षासाठी काढलेली आहे, कचरा उचलणे आणि वाहतूक करणे। परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, ठाणे महानगरपालिका डबघाईला आलेली आहे। अशा वेळी त्यांना याची तरतूद करणं शक्य होणार नाही। यासह अनेक बाबी जसं की मंजूर आकृती बंद आहे, त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही पदं रिक्त आहेत। एमएमसी ऍक्ट आहे, त्या एमएमसी ऍक्ट प्रमाणे ही कामं होत नाहीयेत। तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक ठेकेदार आहे, त्याला म्हणजे कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प त्यांचे 25 कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाहीये। त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल, त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील। त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या एमएमसी ऍक्ट प्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी 10 वर्षाची निविदा असू शकते, पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत। म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्माननीय अध्यक्ष विक्रांतजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत। कारण अद्यापपर्यंत कुठल्याही महानगरपालिकेने 5 वर्ष 10 वर्ष अशा दराच्या किंवा अशा मोठ्या कालावधीच्या निविदा काढलेल्या नाहीयेत। की जी निविदा प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाते त्या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे। जी सल्लागार कंपनी त्या ठिकाणी नेमलेली आहे, त्या सल्लागार कंपनीचे ज्या 2 कंपन्या या टेंडरसाठी उतरलेल्या आहेत आणि जशा प्रकारे या सल्लागार कंपनीने त्यांच्या अटी शर्ती बनवलेल्या आहेत की दुसरी कुठली कंपनी त्याच्यामध्ये ती इलिजिबल नाही राहिली पाहिजे, या ज्या बनवलेल्या अटी शर्ती असतील बाकीच्या कंपन्यांना त्या ठिकाणी बाजूला ठेवणं आणि एवढ्या मोठ्या रकमेची त्या ठिकाणी 2700 कोटी रुपयाची त्यांनी तरतूद करणं, ही पारदर्शक निविदा प्रक्रिया नसल्यामुळे या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे आणि वार्षिक निविदा या त्या ठिकाणी ती काढली गेली पाहिजे। कुठल्याही प्रकारची जर तुमच्याकडे 2700 कोटी रुपयाची तरतूद नाही, तुमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही कुठल्या जीवावरती तुम्ही एवढी मोठी निविदा त्या ठिकाणी 10 वर्षासाठी काढताय। ठाणे महापालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे। हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण प्रभारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कळवेकर एकवटले। या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी कळवा नाका येथे नागरिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। ठाणे महानगरपालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला आहे। या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा खारेगाव उद्ध्वस्त होणार आहे। आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून 350 ते 400 इमारतींवर वरवंटा फिरणार आहे। त्यामुळे 45,000 रहिवासी बेघर होणार आहेत। त्या विरोधात जन आंदोलन उभारण्यात येणार असून त्या अनुषंगाने कळवेकरांनी कळवा नाका येथे एकत्र येत नव्या विकास आराखड्याविरोधात रणशिंग फुंकले।
यावेळी प्रारूप विकास आराखड्यात कळवा आणि खारेगाव भागातील तब्बल 400च्या आसपास इमारती बाधित होणार आहेत. गावठाण भागही उद्ध्वस्त होणार आहे. कळवा खाडी पुलापुढील भागात असलेल्या 3 इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवासी बेघर होणार आहेत. साधारणपणे 45,000च्या आसपास कुटुंबे थेट रस्त्यावर येणार आहेत. येथील मंदिरे मैदान बाधित होत असल्याचेही डॉक्टर आव्हाड यांनी सांगितले. कळवा खारेगाव येथील रहिवाशांना मारून असा विकास होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आता सर्व पक्षीय एकत्रित येऊन आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडून या डीपी प्लॅनबाबत आश्वासन दिले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आपण याबाबत सरकारला जाब विचारणार आहोत असेही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. यावेळेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिलाताई केणी, माजी नगरसेवक महेश साळवी, अपर्णा साळवी आदी उपस्थित होते. डीपी रोड बनवणारा माणूस हा डोंगरात असावा. ज्यांनी कोणी डीपी प्लॅन केला तो अंधाळ आहे. खारेगावचं जमीनमध्ये मैदानात डीपी रोड कोऑपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कोऑपरेटिव्ह सोसायटी वरनं डीपी रोड. लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे. ती काय रस्त्यावर फिटनेस आहे. त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या. हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही. पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही. या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करतो. सर, एक वेगळा प्रश्न आहे. रक्षा खडसेंच्या मुलीचा विनयभंग झालेला आहे. काय सांगाल या संदर्भात? सरकार कुठेतरी कमी पडतंय का? अशा प्रकारचे सरकारच कमी पडतं. रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत. केंद्रीय मंत्र्याच्या पोरीवरती जर असा हे होणार असेल तर बाकीच्या पोरींबद्दल काय बोलणार तुम्ही? साहेब, हा मुंडे उपोषणाला बसणार आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी काय सांगाल या प्रश्नाला? त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही आहे. फक्त डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती मात्र गंभीर. साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डर लोकांसाठी केलाय का? उपस्थित करणार आहे. माझा ऑलरेडी मागच्या अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. जोपर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत हा मुद्दा मला मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस आश्वासन दिलं आहे. त्याची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढच्या अधिवेशनात. निशा कुंजू यांना नवी दिल्ली येथे भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डाचा जीवदया पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील प्राणी कल्याण आणि पर्यावरण संवर्धन कार्यकर्त्या निशा सुब्रमण्यन कुंजू यांना नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे प्रोफेसर SP सिंह बघेल, राज्यमंत्री मत्स्य, पशुपालन, डेअरी आणि जॉर्ज कुरियन, राज्यमंत्री पंचायती राज, अल्पसंख्याक व्यवहार, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि अलका उपाध्याय, सचिव दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन विभाग, भारत सरकारच्या हस्ते भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डाचा जीवदया पुरस्कार प्रदान करण्यात आला. निशा महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीच्या मानद पशुकल्याण अधिकारी, अम्मा केअर फाउंडेशन आणि प्लांट अँड ॲनिमल वेलफेअर सोसायटी मुंबई यांच्या सहसंस्थापक आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र राज्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आहेत. हा पुरस्कार त्यांना प्राणी कल्याण आणि प्राण्यांवरील क्रूरता रोखण्याच्या क्षेत्रातील त्यांच्या 28 वर्षाच्या सेवेसाठी मिळाला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी आंदोलन सुरू केलं आहे। हातात फलक घेऊन मोठ्या संख्येने कामगार एकत्र आले आहेत। सुपरमॅक्स कंपनीतील कामगार आणि त्यांचे कुटुंब विविध समस्यांबाबत एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोर्चाने ठिय्या आंदोलन करीत आहेत। या ठिय्या आंदोलनानंतर या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। ठाण्यातील 3 हात नाका शेजारी असलेल्या सुपरमॅक्स कंपनी ही मोठी कंपनी आहे। या काम करणाऱ्या कामगारांना त्यांचे पगार मागील 3 वर्षापासून देण्यात आलेले नाहीत। ही कंपनी 3 वर्षापूर्वी बंद पडली आहे। तेव्हापासून मालकाने या कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्यांची कोणतीही देणी दिलेली नाहीत। मागील काही महिन्यांपासून आपल्या समस्यांसाठी देणी मिळण्यासाठी कर्मचारी आंदोलन करीत आहेत। याआधीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं। त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर स्थानिक नेत्यांसह एकनाथ शिंदे या परिसरातील नगरसेवक आमदार यांनी कर्मचाऱ्यांना तुमची देणी परत मिळवून देऊ असं आश्वासन दिलं होतं। मात्र अद्याप देखील कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत। अखेर हे सर्व कर्मचारी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घराबाहेर आले असून त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले आहे। आंदोलकांनी मल्होत्रा फॅमिली तुपाशी, कामगार उपाशी अशा आशयाचे पोस्टर घेऊन शेकडोच्या संख्येने कामगार उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करीत आहेत। काय आहेत कर्मचाऱ्यांचे आरोप? जुलै 2022 पासून या सुपरमॅक्स कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहेत। डिसेंबर महिन्यात कंपनीकडून कोणतीही नोटीस न देता थेट कंपनी बंद पाडल्याचे घडले आहे आणि कामावरून काढण्यात आलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून लेखी उत्तर मिळावे अशी मागणी आंदोलनकर्त्या कामगारांची आहे। तसंच कंपनीचा मालक लंडनला पळून गेल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे। घटनास्थळी खासदार नरेश मस्के यांनी हजर होत आंदोलकांशी चर्चा केली। यावेळी त्यांनी हा विषय कोर्टात असल्याचं सांगत ते आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। सकुटुंब याच्यासाठी आता आम्ही सगळं करून म्हणजे साहेबांची भेट घेतल्यानंतर लिगली जे आम्हाला प्रोसेस करायला सांगितली होती ती सगळी प्रोसेस 2 महिने आम्ही करतोय। त्याच्यामध्ये काय एनसीएलटी मध्ये जी कंपनी गेली त्याच्या आरपी बरोबर मीटिंग लावण्यासाठी आमचे जे प्रयत्न आमचे सुरू आहेत त्यातून काहीच मार्ग निघत नाही। आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सगळ्या घरातल्या लोकांना बोलवून जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही आज हलणार नाही। शिंदे साहेबांनी आम्हाला काहीतरी लेखी द्यावं किंवा नुसती आश्वासन लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्याबरोबर बोलताना आमच्या 5 महिला पण आज असणार आहेत। कारण कामगारांचं असं म्हणणं आहे हे जे पुढे जाणारी लोक आहेत ते काय आतमध्ये आश्वास देऊन परत येतात। तर आम्हाला आता आम्ही पण कंटाळलो। आम्ही आता डेडलाईन द्यायचं ठरवलेलं आहे 31 मार्च 2025 पर्यंत आमच्या सुपरमॅक्स कामगारांचा कुठल्याही परिस्थितीत निकाल लावावा हेच आमचं मागणं आहे। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आता आज आश्वास जे काही गोष्टी होतील त्या आज साहेबांनी भेटल्याशिवाय आम्ही इथनं निघणार नाही। प्रलंबित असे आहेत की कंपनी या मल्होत्रा फॅमिली या आणि युनियननी धरून षडयंत्र करून कंपनीला एका वेंडरला पकडून एनसीएलटी मध्ये कंपनी घालवली म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेल्यावर कुठलाही डिसिजन घेता येत नाही। पण आपले साहेब शिंदे साहेबांनी याच्यातनं आउट ऑफ कोर्ट मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत। तर त्याच्यासाठी आम्ही 2 महिने एक प्रयत्न करत होतो एनसीएलटीच्या आरपी बरोबर मीटिंग लावा। त्याच्या पत्रावर 9 जानेवारी 2024 पासून आम्ही करतोय। आज तगात आम्ही तुमचं काम प्रलंबित आहे तुमचं काम सुरू आहे असे जर आश्वासनं मिळत असेल कामगार हैराण झालेत आमचे 60 कामगार मृत्युमुखी पडलेत तर आम्ही हेच करत बसायचं का? आश्वासन घेऊन लोकांना मेसेज टाकत राहायचे का? तर ते आता आम्ही विकोपाला गेलेलं आहे। आता आमचा एकच पर्याय जोपर्यंत निर्णय आज मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। चला